गणेश ही वैदिक देवता आहे, पुरातन आहे, अनादि अनंत आहे. आणि गणेश त्यांच्या लग्नापूर्वीही अस्तित्वात होता, पुढेही राहणार आहे. अव्यक्त परब्रह्म आहे महाराज. त्याला जन्म नाही, अंत नाही, अनादि अनंत असा परमात्मा आहे. आणि मग ही उत्पत्ती निमित्तानं केलेली रचना आहे प्रत्येक पुराणांतर्गत. म्हणून त्रिपुरासुराच्या नाशावेळी हरी पूजिला भावे भक्ती, भगवान शंकरांनीही गणेशांचं पूजन केलं अशी कथा सांगतात. युधिष्ठिराला राज्यप्राप्ती व्हावी म्हणून नारदांनी गणेशाचं पूजन करायला सांगितलं. ती भाद्रपद शुद्ध चतुर्थीला धर्मराजानं पूजन केलं. त्या काळापासून शुद्ध चतुर्थीला गणपती बसवतात. ही धर्मराजाने केलेली गणेशांची पूजा आहे. हा तिसरा दाखला नामदेवराय देतात. त्यानंतर अनेक इंद्रादिकी अष्टपाळ लोकपाळ यांनीही पूजा केली आपलं स्वर्गाचं साम्राज्य मिळावं. आणि ज्यांनी ज्यांनी पूजन केलं नाही त्यांच्याही कथा आहेत. दक्षाचा यज्ञ विध्वंस कशामुळे झाला? दक्षानं भगवान शंकरांना जागा